संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची ठरणार असणार आहे आजची बातमी. कारण की बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल सरकारकडून महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. विशेष म्हणजे मकर संक्रांती येण्याआधीच सरकारचे आता बघा तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा बातमी सरकारकडून आली आहे. आपल्यापैकी बघा प्रत्येकजण जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. बघा तो पैसा नेमका कधी खात्यामध्ये येणार हाच प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. या संदर्भातील वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहे की जानेवारी हप्ता हा आपल्या खात्यामध्ये कधी मिळणार. बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ योजना, त्यानंतर बघा विधवा पेन्शन योजना, दिव्यांग बांधवांची योजना, जे काही निराधार व्यक्ती असणार आहे तर निराधार व्यक्तींचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आता सरकारने सांगितलेला आहे. बघा, संपूर्ण अपडेट तुम्हाला सांगतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, एक महत्त्वाची गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे. ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात इथं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला होता त्या सर्वांना डिसेंबर हप्ता महिन्याचा इथं मिळाला सरकारकडून मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या खात्यावरती पाठवण्यात आला. आता बघा 1 जानेवारीपासून हळूहळू टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक जणांच्या खात्यात हा पैसा आधीच मिळाला आहे. आता मित्रांनो बघा, काही लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही हा हप्ता जमा झाला नाही. आता बघा, यामध्ये इथं घाबरायची गरज तुम्हाला पडणार नाही. कारण की बघा, इथं सरकारकडून सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी रक्कम वर्ग केली जात नाही. प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये इथं पूर्ण केली जाते. त्यामुळे ज्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाला नाही त्यांनी इथं संयम ठेवावा. आणि बघा, काही जणांच्या खात्यात हा पैसा जसं की सोमवारपर्यंत तर काहींच्या खात्यामध्ये इथं मंगळवारपर्यंत इथं येण्याची शक्यता आहे. म्हणजेच बघा, 11 ते 12 तारखेपर्यंत 100% तुम्हाला निधी वर्ग होणार अशी माहिती सरकारकडून इथं सांगण्यात आलेली आहे. बघा, तुम्ही घाबरून जायचं नाही. इथं बघा, अनावश्यक काळजी करून इथं सोडून द्या. इथं थोडी प्रतीक्षा करा. आणि मित्रांनो बघा, सगळ्यात इथं डोक्यात इथं जसं की इथं त्यांचा प्रश्न पडत होता की जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी आपल्याला खात्यावरती वर्ग होणार. कारण की बघा, नियमाप्रमाणे पहिला तर इथं आतापर्यंत येणं इथं अपेक्षित होतं. त्यामुळे अनेक लाभार्थी इथं संभ्रमात आहे, आता गोंधळात आहे. बघा, काही लाभार्थी इथं काळजीसुद्धा करत आहे. तर बघा मित्रांनो, याच प्रश्नाचं नेमकं स्पष्ट उत्तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की बघा, संजय गांधी निराधार योजनेचा दर लाभ आता तुम्हाला इथं 1 तारखेला मिळून जात होता महिन्याच्या. परंतु बघा, महिन्याच्या 1 तारखेला थेट लाभार्थ्यांच्या खात्यात इथं पैसे जमा केले जात होते. मात्र आता प्रत्यक्षात पहिलं तर जानेवारी महिना इथं सुरू होऊन बराच काळ निघून गेला. आता बघा, अनेकांच्या खात्यात अजूनही हप्ता आलेला नाही. यामागे काही गोंधळ नाही तर एक ठोस कारण आहे. आता ते कारण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या बघा, इथं राज्यात सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया, निवडणुकी इथं जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहिता लागू झाली की सरकारकडून थेट लाभ देणाऱ्या योजना आणि आर्थिक मदत आणि जे काही निधी वाटपाची निवडणूक इथं आयोगांकडून काही मर्यादा घालण्यात आल्या. आता बघा, या कारणांमुळे संजय गांधी निराधार योजनेचा नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता बघा जानेवारी या तिन्ही महिन्याचे हप्ते वेळेत देण्यात आले नाही. त्यामुळे बघा, हे खात्यामध्ये जे काही पैसे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते त्यामुळे गोंधळ आणि जिचं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. संपूर्ण जानेवारी महिन्याचं अपडेट आता आपण पाहून घेणार आहे. कारण की नवीन अपडेट सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला हप्ते कधी मिळणार, कोणत्या पात्र जसं की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे, दुसऱ्या टप्प्यातील किती जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार, तिसऱ्या टप्प्यातील किती जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार, संपूर्ण सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर बघा, इथं जसं की अडकलेले असून इथं परवानगी मिळाल्यानंतरच पुढील इथं हालचाली सुरू होतात. आता बघा, नेमकी परिस्थिती काय आहे आता शांतपणे आपण समजून घेणार आहोत. बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता 1 जानेवारीपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये इथं टप्प्याटप्प्याने जमा होऊ लागलेला आहे. कारण की बघा, काही जणांना हा पैसा लवकरच मिळाला तर काहींच्या खात्यात अजूनही हे पैसे जानेवारी महिन्याचा हप्ता इथं येणंच बाकी राहिलेला आहे. आता बघा, विलंब कोणत्या कारणास्तव आपल्याला होत आहे तर बघा, एकाच वेळी पूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये निधी वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. परंतु एकाच वेळी सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे शक्य नसते. म्हणून बघा, 3 ते 4 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. म्हणजेच बघा, इथं 11 ते 12 तारखेपर्यंत 100% तुम्हाला निधी येऊन जाणार आहे. टेन्शन घेऊ नका. बघा, काळजी करू नका. आता निवडणूक आणि आचारसंहितेमध्ये 2 ते 4 दिवसांची आतुरता आणि तात्पुरती इथं सवलत मिळाली तर जानेवारी महिन्याचा हप्ता काही दिवसातच इथं खात्यात जमा होऊ शकतो अशी शक्यता केली जात आहे. पण बघा,
प्रामाणिकपणे सांगायला झालं तर शक्यता इथं सध्या फारशी इथं मजबूत वाटत नाही. कारण की बघा, निवडणूक प्रक्रिया 15 तारखेपर्यंत सुरू राहणार असून 16 तारखेला बघा इथं जसं की मतमोजणी होणार आहे. त्यामुळे साधारणपणे 17 तारखेनंतरच आचारसंहिता इथं पूर्णपणे हटवली जाईल असं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. बघा, आचारसंहिता जसं की आटपल्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही हप्ते असणार आहे, तर ते हप्ते देण्याची इथं हळूहळू प्रक्रिया इथं सुरू होणार आहे. म्हणजेच बघा, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हळूहळूपणे हे पैसे क्रेडिट होणार अशी माहिती देखील आपण समजून घेणार आहे. मात्र बघा, या सगळ्यात जसं की घडामोडीमध्ये एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. बघा, मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे. आता बघा, याच पार्श्वभूमीवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळत आहे की मकर संक्रांतीपूर्वीच म्हणजेच बघा साधारणपणे 12 ते किंवा 13 तारखेपर्यंत म्हणजे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार ही माहिती आता समोर येत आहे. बघा, हे खरी बातमी असणार आहे की खोटी बातमी असणार आहे हेच आपण समजून घेणार आहे. बघा, प्रतीक्षा करा, कारण की बघा आनंदाची बातमी अपेक्षा जसं की लवकरच इथं सुद्धा मिटू शकते. कारण की बघा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती असती तरीसुद्धा इथं प्रत्यक्षात अंतिम निर्णय काय होणार आहे यात जसं की ठराविक तारखेनंतरच पूर्णपणे स्पष्ट होईल सुद्धा. तरी तितकाच इथं खरं आहे का? बघा, आधीही काही भागांमध्ये 31 तारखेपासूनच निधी खात्यांमध्ये इथं जमा होऊ लागल्याचं दिसून आलेलं आहे. त्यावरून बघा, इथं असंच लक्षात येतं की बघा, आचारसंहिता काही जसं की प्रमाणात सूट आणि जसं की मोकळे दिसत गेली असली शक्यता मानू शकतो आपण. बघा, इथं 14 जानेवारीपर्यंत आचारसंहिता अशी तात्पुरती इथं सवलत मिळाली तर आधीच जानेवारी महिन्याचा हप्ता थेट खात्यात जमा होऊ शकतो. पण समजा इथं झाला नाही तर साधारणपणे 17 तारखेनंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतो. हे देखील आपण आता जसं की वरिष्ठ नागरिकांकडून आणि मोठ्या अधिकाऱ्यांकडून माहिती आलेलीनुसार ही माहिती असू शकते. बाकी अशा पद्धतीची माहिती अजून पण आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही जानेवारी हप्ता होता तर त्या संदर्भातील जानेवारी हप्त्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण जी आर सरकारने काढलेला नाही. जेव्हा सरकार इथं हप्ता जे काय आता निधी वाटप करत असते तर त्यासाठी सरकार जी आर काढत असते. परंतु जी आर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण प्रत्यक्षात माहिती समजू शकत नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. सर्वात अगोदर कोणत्या दिवशी तुम्हाला हप्ता येणार त्याची जर का तारीख पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.